गदारोळातच संपलं संसदेचं अधिवेशन। बिहार मतदान सुधारणावर चर्चा करा, विरोधकांची मागणी। गोंधळी सदस्यांकडून संसदीय परंपरेचा अपमान होतोय, सभापती ओम बिर्ला यांच्याकडून खेद व्यक्त। ठाकरे ब्रँड कोमामध्ये, स्वदेशी देवा भाऊ जोमामध्ये, सेना भवन परिसरामध्ये भाजपची बॅनरबाजी। पालघरजवळ 3 बोटी बुडाल्या, गुजरातच्या अमरेली, जाफराबाद आणि सोमनाथ जवळ घडली दुर्घटना, वादळी वाऱ्यामुळे बोट उलटली। जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणका। बुलढाण्यातील 11,000 झाडांची कत्तल केल्याप्रकरणी विनापरवानगी झाडं कापणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा बडगा। कुत्र्यांच्या त्रासासाठी अधिकाऱ्यांवर कारवाई का करू नये, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा सवाल। राज्यात 20,12,000 हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकाचं मोठं नुकसान, कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज जाहीर। भर पावसामध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे शेतकऱ्यांच्या बांधावर नांदेडमध्ये जाऊन केली शेतीच्या नुकसानाची पाहणी। वर्ध्यामध्ये भीषण अपघात, 3घांचा अपघाती मृत्यू तर भरधाव कारनं घेतली पलटी, 2 महिला, 1 युवक ठार, 1 गंभीररीत्या जखमी। तराफ्याच्या मदतीनं पुरातून शेतकऱ्यांचा प्रवास, पैनगंगा नदीला पूर, शेतकऱ्यांचा जीव धोक्यात घालत प्रवास। नांदेडमध्ये इसापूर धरण परिसरामध्ये तरुणांची हुल्लडबाजी, हुल्लडबाज तरुणांना पोलिसांकडून चांगलाच चोप। पनवेल महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार, पूरग्रस्तांना दिलेल्या नाश्त्यामध्ये आळ्या। अंगणवाडी सेविकेसाठी धाडलं हेलिकॉप्टर, भामरागडमधून अंगणवाडी सेविकेला सोडवलं। भारतीय क्रिकेट संघाच्या प्रायोजक ड्रीम 11 वर बंदी येण्याची शक्यता, रमी आणि पोकरवर सुद्धा बंदीची तयारी, लोकसभेत ऑनलाईन गेमिंग विषयी विधेयक सादर।